श्री स्वामी समर्थ. तर पुढच्या गुरुवारी अमावस्या आहे. तर मार्गशीर्ष महिना गुरुवारचे व्रताचे उद्यापन कधी करावे असा प्रश्न सर्वांना निर्माण होत आहे. त्यामुळे सगळीकडे विचारपूस सुरू आहे. तर पुढील गुरुवारी दिनांक 11/1/2024 रोजी अमावस्या आहे. त्यामुळे आणि गुरुवारसुद्धा आहे. त्यामुळे त्या गुरुवारचे उद्यापन येणाऱ्या गुरुवारी करायचे का असा प्रश्न असल्याने त्याचे उत्तर असे आहे की पुढील गुरुवारी अमावस्या असली तरीही दिवसभर मार्गशीर्ष महिना आहे. त्यामुळे उद्यापन पुढील गुरुवारीच करायचे आहे. अमावस्या आणि उद्यापनाचा काहीही संबंध नाही, उलट शुभ पर्व आहे. आणि जर तुम्ही स्वामी महाराजांचे गुरुवारचे उद्यापन करत असाल तर एका ताटात भाजी, भाकरी, पोळी, भात, भजे, पापड, मीठ, गोड पदार्थ, विडा यापैकी जे असेल ते घ्यावे. स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने तांब्यातील पाण्यात आपले उजव्या हाताची मधली 2 बोटे बुडवून घ्यावी. एक चौकोन काढावा. चौकोनावर हे ताट ठेवावे. ताटावर बाजूला एक तांब्यावर पाणी ठेवावे. ताटातील पदार्थ व तांब्यातील पाण्यात तुळशीचे पत्रे टाकावेत. दिवा, धूप आणि अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे. तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर 3 वेळा शिंपडावे व 3 वेळा फिरवावे. पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा. गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी शिंपडावे. यानंतर मग 3 वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृताय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून 3 वेळा पाणी ताटावरून फिरवावे. नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करा. अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर 15-20 मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकरी मिसळावी, जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील. वरीलप्रमाणे आपण परब्रह्म श्री भगवान स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी. यासोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 1, 3 नाहीतर 7 अध्याय वाचन करावे. रोज श्री स्वामी गुरुदत्त स्तवन स्तोत्र, स्वामी चरित्र स्तोत्र, श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान 3 माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात. जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्याचे संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवत असतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे. तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे ही नम्र विनंती. आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ.